तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरवेल सबमर्सिबल पंप कोणत्या प्रकारे वाइंडिंग करायचा, रिवाइंडिंग करायचा ते बघणार आहोत. आपल्याजवळ एक बोरवेलचा सबमर्सिबल पंप आहे. या पंपामध्ये आपल्याला सुरुवातीला पंप खोलत असताना या ठिकाणी दोन छोटे नट दिसतात, हे काढायचे आहेत. या ठिकाणाहून या पंपामध्ये पाणी भरलं जातं. आतलं पाणी आपल्याला अगोदर सर्व काढून टाकायचं आहे पंपामधलं. आता ह्या पंपामधलं पाणी ऑलरेडी काढलेलंच आहे. त्यानंतर आपल्याला हे चारही नट काढायचे आहेत. त्याकरिता आपल्याला ट्यूबलर स्पॅनरचा उपयोग करावा लागणार आहे. त्याच्या सहाय्याने आपण ते काढायचे आहेत. या ठिकाणी याला पंपाला पूर्ण एक स्टीलची अशी पट्टी घालून बसवलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण हे दोन स्टड काढत नाही तोपर्यंत आपल्याला पंप उघडता येणार नाही. त्यामुळे हे स्टड काढण्यासाठी आपल्याला चेक नट तयार करावं लागेल आणि त्याच्या सहाय्याने ते स्टड आपल्याला काढावे लागतील. या प्रकारे स्टडवर दोन नट आपल्याला बसवायचे आहेत. त्यानंतर वरचा नट घट्ट पकडून दोन्ही नट टाईट करून घ्यायचे आणि फक्त खालच्या नटला फिरून आपल्याला हा स्टड काढायचा आहे बाहेर. याच पद्धतीने दोन्ही काढायचे आहेत. या प्रकारे स्टड येतील. नंतर आपल्याला ती पट्टी सहजपणे काढता येईल. यानंतर या वायरकरिता या ठिकाणी एक नट लावलेला असतो, तो आपल्याला काढायचा आहे. आता हा तुटलेला असल्यामुळे व्यवस्थित येणार नाही, तो आपल्याला बदलावा लागेल नंतर. बोरच्या बाहेरील पाणी पंपामध्ये जाऊ नये याकरिता पूर्णपणे सील बंद पंप केलेला असतो. यानंतर पंपावर मार्किंग करून आपल्याला पंप उघडायचा आहे. या प्रकारच्या पंपाला उघडण्यासाठी थोडंसं हॅमरिंग करावंच लागतं. पंप जुन्या अवस्थेतला असल्यामुळे सहजासहजी खोलणं कठीण असतं. या प्रकारे हे एका साईडची एंड प्लेट
बाहेर येईल. वायरमधून आपण काढून घेऊया. दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हॅमरिंग करून त्यानंतर रोटर सिलेंड्रिकल टाईप रोटर आपल्याला दिसतोय. याच्या आत याचं वाइंडिंग, आता हे वाइंडिंग जळालेलं आहे आतमध्ये. या वाइंडिंग वायरवर एक PVCचं इन्सुलेशन दिलेलं असतं पूर्णपणे. हे इन्सुलेशन खराब होऊन वाइंडिंग आतमध्ये शॉर्ट होतं किंवा ओपन होतं. तर हे रिवाइंडिंग आपल्याला करायचं आहे. नेहमीच्या प्रोसेसप्रमाणे आपल्याला अगोदर कॉइल्स बाहेर काढून त्याचे फेरे मोजायचे आहेत, मोजून घ्यायचे, डाटा लिहून ठेवायचा आहे आणि नंतरच जुनी वायर काढून टाकून रिवाइंडिंगला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी आपल्याला 4 कॉइल्स दिसत आहेत. स्टार्टिंगच्या 2 कॉईल, 1, 2 आणि रनिंगच्या 2 कॉईल. स्टार्टिंग कॉईल 2 कॉईलचा एक ग्रुप आहे स्टार्टिंगमध्ये. जर आपण नीट बघितलं तर 2 कॉईलचा एक ग्रुप स्टार्टिंगसाठी आणि 4 कॉईलचा एक ग्रुप रनिंगसाठी. या ठिकाणी 1, 2, 3, 4 कॉईलचा एक ग्रुप रनिंगचा आणि स्टार्टिंगच्या एकूण 2 कॉईलचा एक ग्रुप. एवढ्याच कॉईल आहेत आणि 2 पोलची मोटर आहे समोरासमोर. आता आपल्याला ह्याचे फेरे टर्न्स मोजून घ्यायचे आहेत आणि डाटा तो लिहून ठेवायचा आहे. कनेक्शन साईड आता आपल्याला या स्लॉट्सच्या तोंडाशी वेज दिसत आहेत बघा. या वेज दिसत आहेत प्रत्येक स्लॉटच्या तोंडाशी. वरनं घेऊ सडले. या ठिकाणी स्लॉटच्या तोंडाशी असलेल्या वेज आपण ओढून काढू शकतो किंवा दुसऱ्या बाजूला ढकलून काढू शकतो. वेज काढल्यानंतर आपल्याला सरळ अख्खीच्या अख्खी कॉईल बाहेर काढता येईल. परंतु या पंपामध्ये वेज ह्या पूर्णपणे खराब झालेल्या आहेत, त्यामुळे त्या सरकणार नाही इकडे तिकडे. त्यामुळे आपण काय करतो आहे की एका बाजूने पूर्ण वाइंडिंग कट करून दुसऱ्या बाजूने ते ओढून काढणार आहोत. स्टार्टिंग वाइंडिंगची एक बाजू आपण पूर्णपणे कापून घेतलेली आहे.
या प्रकारे पूर्ण कॉईल बाहेर निघून आलेली आहे. हे वाइंडिंग या ठिकाणी गरम होऊन सर्व फेरे एकमेकाला चिकटलेले आहेत, हे बघा. त्यामुळे हे वाइंडिंग खराब झालेलं आहे. सर्व वाइंडिंग काढून झालेले आहे. आता ह्या वेज ज्या आतमध्ये चिकटलेल्या आहेत, हे आपल्याला सर्व काढून टाकून स्लॉट सर्व साफ करून घ्यायचे आहेत नीटपणे, आणि नंतरच वाइंडिंगला सुरुवात करायची आहे. मोटरमध्ये सर्व इन्सुलेशन पेपर्स भरून झालेले आहेत. आता आपल्याला कॉइल्स तयार करून त्या बसवायच्या आहेत. आता आपण काढलेल्या वायर्स, सबमर्सिबल पंपामधून काढलेल्या वायर्सचा गेज बघणार आहोत. आता ह्या वायर्स इतर वाइंडिंग वायर्सप्रमाणे नसतात. या वायरच्या वर एक PVCचं इन्सुलेशन दिलेलं असतं. वरून सेपरेट इन्सुलेशन आहे बघा PVCचं, आणि आतमध्ये आपला कंडक्टर आहे. तर आपल्याला आता मेजरमेंट घेताना कंडक्टरची जाडी आणि इन्सुलेशनची जाडी ह्या दोन्ही मेजरमेंट घ्याव्या लागणार आपल्याला, म्हणजे ID आणि OD, आउटसाईड डायमीटर आणि इंटरनल डायमीटर, आणि त्याचप्रमाणे आपल्याला ती तार घ्यावी लागेल. त्याचं कारण असं की काही वायर्सचा OD म्हणजे आउटर जो डायमीटर आहे हा जास्त असतो, त्यामुळे तेवढे टर्न्स त्या स्लॉट्समध्ये बसत नाहीत. म्हणून दोन्ही मेजरमेंट आपल्याला मायक्रोमीटरच्या सहाय्याने घ्यायची आहेत. शून्य 0.80 0.8 इंटरनल ID आणि OD 1.11 mm आणि हा 0.8 mm. याप्रमाणे दोन्ही वायर्सचा गेज आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आपण आत्ता पहिली जी मोजली ती रनिंगची वायर होती. रनिंगची वायर ही जाड असते आणि स्टार्टिंगची वायर ही त्याच्यापेक्षा बारीक असते. ही 0.70 ID आणि OD 0.95 OD. याप्रमाणे ID आणि OD दोन्ही आपल्याला मोजून घ्यायचे आहेत, आणि त्यानुसार जुन्या ताराचं वजन करून त्याप्रमाणे आपल्याला तार आणायची आहे. सबमर्सिबल पंप वाइंडिंगमध्ये आपण आता कॉईल तयार करतो आहे. प्रत्येक ठिकाणी याला 28 फेरे आहेत. चार कॉईलचा एक ग्रुप इथे येणार आहे. पहिली कॉईल आपण छोटी, जे लहान आपलं मेजरमेंट होतं, ती तयार केलेली आहे. तार न तोडता आपण दुसरी कॉईल तशीच, ती पूर्ण झाल्यानंतर तार न तोडता तिसरी कॉईल, ती पूर्ण झाल्यानंतर तार न तोडता चौथी कॉईल, अशा 4 कॉईलचा आपण एक अख्खा ग्रुप तयार करणार आहोत. या प्रकारे आपला एक कॉईल ग्रुप पूर्ण तयार झालेला आहे. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, पहिली कॉईल पूर्ण झाल्यानंतर तार न तोडता आपण दुसरी कॉईल सुरू करतो आहे, जेणेकरून काय होईल की आपल्याला जॉईंट करावा लागणार नाही. वाइंडिंग भरत असताना जॉईंट न करता आपल्याला पूर्ण दोन्ही कॉईल एकावेळी तयार करायचे आहेत. सुरुवातीची कॉईल, पहिली कॉईल जी आपण तयार केलेली आहे, ही लहान कॉईलपासून सुरुवात करून मोठ्या कॉईलपर्यंत शेवट केलेला होता. आणि आता दुसरी कॉईल आपण तार न तोडता मोठ्या कॉईलपासून सुरुवात करून शेवट त्याचा लहान कॉईलपर्यंत करणार आहोत.
या प्रकारे दोन्ही कॉईल ग्रुप आपले तयार झालेले आहेत. तार न तोडता आता पहिल्या कॉईल ग्रुपचं हे सुरुवातीचं टोक आहे जे आतल्या कॉईलमधून आलेलं आहे. छोट्या कॉईलमधून सुरुवातीचं टोक बाहेर आलेलं आहे. शेवटचं टोक हे मोठ्या कॉईलमधून बाहेर आलेलं आहे. दुसऱ्या कॉईल ग्रुपला तेच टोक मोठ्या कॉईलमधून आत गेलेलं आहे आणि छोट्या कॉईलमधून बाहेर आलेलं आहे. म्हणजे ह्या कॉईल ग्रुपचं सुरुवातीचं टोक हे छोट्या कॉईलमधून, ह्या कॉईल ग्रुपचं सुरुवातीचं टोक छोट्या कॉईलमधून. या प्रकारे आपण दोन कॉईल ग्रुप तयार करून घेतलेले आहेत रनिंग वाइंडिंगचे. आता आपल्याला स्टार्टिंग वाइंडिंगचे याचप्रमाणे तयार करून घ्यायचे आहेत. कॉईल ग्रुप मोटरमध्ये बसवत असताना आपण पहिल्यांदा रनिंगची कॉईल बसवतो आहे. कॉईल कनेक्शन लीड मोटरच्या दिशेने ठेवून कॉईल समोर ठेवायची आहे. ग्रुप पूर्ण समोर ठेवायचा आहे भरण्यापूर्वी. त्यानंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे या प्रकारे दुसरे पेपर, इन्सुलेशन पेपर्स काढून आपल्याला ते स्लॉट्समध्ये बसवायचे आहेत. स्लॉटमध्ये बसवत असताना आपल्याला एकूण 3 पेपर्स लागणार आहेत. या ठिकाणी आपण एक पेपर आतमध्ये बसवलेला आहे. आपली ही छोटी कॉईल 4 ते 9 मध्ये बसणार आहे. त्यानुसार आपण एक कुठल्याही स्लॉटमध्ये एक पेपरची एक बाजू टाकलेली आहे. तिथून आपण 4 नंबर पण काउंट करतोय. 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 4 ते 9 मध्ये आपण एक पूर्ण इन्सुलेशन पेपर टाकून ठेवलेला आहे. दुसरा इन्सुलेशन पेपर आपण 4 आणि 9 स्लॉटमधून उरलेल्या 2 बाजूला टाकणार आहोत. हे पेपर आपल्याला कॉईल आत ढकलण्यासाठी पाहिजे आहेत. कॉईलचं इन्सुलेशन, वरचं इन्सुलेशन खराब होऊ नये म्हणून आपण हे पेपर्स आतमध्ये टाकतोय. आपल्याला हे पेपर्स नंतर काढायचे आहेत कॉईल बसवून झाल्यानंतर. या प्रकारे पहिला पेपर आपण 4 ते 9 स्लॉटमध्ये टाकलेला होता आणि पुन्हा 4 नंबर स्लॉटमधून एक पेपर बाहेर आणि 9 नंबर स्लॉटमधून एक पेपर बाहेर, असे या प्रकारे आपण 3 पेपर्स स्लॉट्समध्ये टाकलेले आहेत. आता आपली कॉईल ही या 2 पेपर्सच्या मध्ये आणि या 2 पेपर्सच्या मध्ये बसणार आहे. ठेवलेली कॉईल आपण मधली कॉईल, छोटी कॉईल उचलून उलट करतोय. त्यामुळे काय होईल की कनेक्शनची जी लीड आहे ही मोटरच्या बाहेरच्या बाजूला येईल आणि कॉईल आपल्याला मोटरमध्ये बसवायचे. फेरे थोडेसे लूज करून घ्यायचे. कॉईल जर बेंड असेल तर थोडी सरळ करून घ्यायची आणि स्लॉटमध्ये पूर्ण कॉईल आपल्याला ॲट ए टाईम दोन्ही बाजूच्या गाळ्यांमध्ये बसेल एवढ्या मेजरमेंटमध्ये घेऊन पुढे ढकलायची आहे फक्त. याप्रमाणे आपण जे पेपर ठेवलेले तिथे कॉईल बसलेली आपल्याला दिसते आहे. आता ती आपल्याला एक बाजू त्याची पूर्ण स्लॉटमध्ये बसून घ्यायची आहे. कदाचित मोटरचा डायमीटर कमी असल्यामुळे दिसणार नाही, पण एक बाजू बसून झाल्यानंतर आपण परत बघूया. आपण पूर्ण कॉईल आत ढकलतोय. इथे तुम्हाला स्लॉटमध्ये कॉईल गेलेली दिसेल. फक्त ढकललेली आहे कॉईल आतमध्ये. दुसऱ्या बाजूने फक्त ते फेरे आपल्याला खाली दाबायचे आहेत. जर बसत नसतील तर पुन्हा थोडीशी कॉईल मागे पुढे करून दोन्ही बाजूचे फेरे आतमध्ये पूर्ण बसवायचे आहेत. कॉईलमध्ये आपण स्लॉट्समध्ये आपण पेपर टाकलेला असल्यामुळे कॉईलवरील इन्सुलेशनला काही होणार नाही आहे. ओव्हरलॅप झालेले नसतील तर सहजपणे ही कॉईल बसते, परंतु जर ओव्हरलॅप झालेले असतील कॉईल तयार करत असताना तर कॉईल बसताना भरपूर त्रास होतो. व्यवस्थित
या प्रकारे दोन्ही पेपर्सच्या मधून आपल्याला कॉईल पुढे सरकवायची आहे. थोडीशी मागे पुढे करून शेवटच्या दुसऱ्या बाजूला बाहेर राहिलेले फेरे आत बसवायचे आहेत. झूम कर थोडं. या प्रकारे आपला एक कॉईल पूर्ण बसवून झाल्यानंतर आपल्याला आतील पेपर काढायचा आहे. एका कॉईलच्या एका बाजूचे पेपर तो काढलेला आहे, एक पेपर आणि 2 पेपर अजूनही आत आहेत. आणि आपण कॉईल बाहेर येऊ नये म्हणून ज्याप्रमाणे बाकीच्या मोटर्समध्ये आपण पेपर टाकतो स्लॉटमध्ये, तसाच पेपर या ठिकाणी सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. या प्रकारे कॉईलवर पेपर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर वेज बसवायची आहे कॉईल ग्रुप पूर्ण भरून झाल्यानंतर. या प्रकारे आपली पहिली कॉईल बसलेली आहे दोन्ही बाजूने. बघा, त्याच्यावर आपण पेपर टाकलेला आहे. फक्त वेज आपल्याला त्याच्यावर बसवायची आहे, ते आपण पूर्ण ग्रुप भरून झाल्यानंतर बसवणार आहोत. या प्रकारे पहिली कॉईल बसवल्यानंतर दुसऱ्या कॉईलला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे. ह्या दोन्ही स्लॉटमध्ये, म्हणजे पुढचे जे 2 स्लॉट आहेत 3 ते 10 मध्ये आपली कॉईल बसणार आहे. दोन्ही स्लॉटमध्ये आपल्याला पेपर टाकायचे आहेत आणि नंतरच तशी कॉईल आपल्याला त्याच्यामध्ये बसवायची आहे. तर पहिली कॉईल आपली भरून झालेली आहे. नीट लक्ष द्या, कॉईलचं सुरुवातीचं टोक हे माझ्या डाव्या बाजूने बाहेर आलेलं आहे आणि शेवटचं टोक हे उजव्या बाजूने बाहेर आलेलं आहे. दुसरी कॉईल भरताना, ग्रुपमधली दुसरी कॉईल भरताना त्या कॉईलचं सुरुवातीचं टोक हे डाव्या बाजूला येणं गरजेचं आहे आणि शेवटचं टोक हे उजव्या बाजूला येणं गरजेचं आहे. त्यामुळे डायरेक्शन दोन्ही कॉईल्सची सारखीच राहते. त्याचप्रमाणे जशी पहिली कॉईल आपण केलेली तसे फेरे लूज करून व्यवस्थित आतमध्ये पेपर टाकलेले आहेत 3, जसे आपण पहिल्या कॉईलला टाकलेले त्याचप्रमाणे 3 पेपर टाकलेले आहेत. शक्य तेवढे फेरे बाजूला करून घ्यायचे जेणेकरून ते ओव्हरलॅप होणार नाहीत. ओव्हरलॅप झाल्यास बसत नाहीत. या ठिकाणी दोन्ही बाजू आत गेलेले दिसत आहेत. थोड्याशा काही टर्न्स बाहेर आहेत. याच एवढ्या बसून झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला फक्त कॉईल पुढे ढकलायची आहे. पुढे ढकलत असताना दुसऱ्या हाताने थोडासा त्याला आधार देऊन या प्रकारे आपल्याला पूर्ण कॉईल आत ढकलायची आहे. आता सुद्धा शेवटच्या बाजूला दुसऱ्या बाजूला फेरे पूर्णपणे बसलेले नाही आहेत. त्याला आपल्याला दुसऱ्या बाजूने हाताने पकडून पुन्हा कॉईल थोडीशी मागे पुढे करून ते फेरे आत बसवायचे आहेत. तर आपली शेवटची कॉईल बसवायची आहे. 3 कॉईल आपल्या बसून झालेल्या आहेत.
पुन्हा बघा शेवटच्या कॉईल, सुरुवातीचं टोक कॉईलचं हे आतल्या कॉईलमधून जे आपण बसवलेली तिसरी कॉईल आहे त्या कॉईलचं शेवटचं टोक हे चौथ्या कॉईलचं सुरुवातीचं टोक आहे आणि चौथ्या कॉईलचं शेवटचं टोक हे बाहेर राहिलेलं आहे. त्याच डायरेक्शनने आपल्याला ती बसवायची आहे. सुरुवातीचं टोक डाव्या बाजूने आणि शेवटचं टोक उजव्या बाजूने. पेपर आपण टाकलेले आहेत. कॉईलमधील टर्न्स जेवढे स्प्रेड करता येतील, सुट्टे करता येतील तेवढे करायचे आहेत, जेणेकरून ती सहज स्लॉटमध्ये जाईल. आणि नंतर फक्त कॉईल आपल्याला पुढे ढकलायची आहे. पूर्ण कॉईल आतमध्ये गेली. नंतर पेपर काढून आपल्याला त्यावर स्लॉटच्या तोंडाशी इन्सुलेशन पेपर बसवायचा आहे. त्यानंतर स्लॉटमध्ये आपल्याला स्लॉटच्या तोंडाशी इन्सुलेशन पेपर बसवायचा आहे. पुढच्या बाजूला काही टर्न्स आपल्याला बाहेर दिसत आहेत स्लॉटमधून. हे टर्न्स या पेपरसोबत आत जातील. आतमधील टर्न्स बघा पेपरसोबत आत गेलेले आहेत. याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूचा सुद्धा पेपर टाकून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूचा देखील पेपर आपल्याला भरून घ्यायचा आहे. या प्रकारे आपला एक पूर्ण कॉईल ग्रुप बसवून झालेला आहे. सुरुवातीचं टोक हे आतल्या कॉईलपासून आलेलं आहे बाहेर आणि शेवटचं टोक हे बाहेरच्या कॉईलमधून बाहेर आलेलं आहे. आता दुसरा कॉईल ग्रुप बसवताना त्याच पद्धतीने पहिल्यांदा आतमध्ये पेपर टाकलेले आहेत 3, 4 ते 9 मध्ये. छोटी कॉईल आपल्याला बसवायची आहे. कनेक्शन साईड मोटरच्या दिशेने ठेवून आपल्याला कॉईल उलट मोटरमध्ये बसवायची आहे. या पद्धतीने सुरुवातीचं टोक हे माझ्या डाव्या बाजूला येईल. सुरुवातीचं टोक कॉईलचं डाव्या बाजूला आणि शेवटचं टोक उजव्या बाजूला. आता आपण काय केलेलं आहे, दोन्ही कॉईल ग्रुप एकत्र तयार केलेले आहेत. त्यामुळे पहिल्या कॉईल ग्रुपचं शेवटचं टोक हे दुसऱ्या कॉईल ग्रुपमध्ये शेवटच्या टोकाला जॉईंट आहे. बघा आपण कुठेही कट केलेलं नाही आहे. दोन्ही कॉईल ग्रुप एका वेळी आपण तयार केलेले आहेत, इथे दिसत आहेत. त्यामुळे काय होईल, आपला एक जॉईंट येणार नाही वाइंडिंगमध्ये, डायरेक्ट कॉईल घेतलेली असल्यामुळे. आता आपण पहिली कॉईल बसवतोय आतमध्ये. पहिला कॉईल ग्रुप बसवलेला, त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा कॉईल ग्रुपही बसवायचा आहे त्याच डायरेक्शनने. स्प्रेड करता येतील तेवढे स्प्रेड करून स्लॉटमध्ये बसवायचे आहेत. आणि नंतरच पूर्ण कॉईल पुढे ढकलायची आहे. या प्रकारे दुसऱ्या बाजूने जे थोडेसे बाहेर राहतील ते कॉईल मागे पुढे करून आपण पुन्हा बसवू शकतो आतमध्ये.
स्लॉटमध्ये पेपर असल्यामुळे दोन्ही कॉईलचं इन्सुलेशन खराब होणार नाही. या प्रकारे आपली एक कॉईल बसलेली आहे. याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या कॉईल्स आतमध्ये बसवायचे आहेत. आता आपल्या दोन्ही रनिंगचे ग्रुप बसून झालेले आहेत. 4 कॉईलचा एक ग्रुप आहे आणि प्रत्येक दोन्ही ग्रुपच्या मध्ये एकूण 4 स्लॉट रिकामे दिसत आहेत. या ग्रुपच्या मध्ये 4 स्लॉट आणि दुसऱ्या ग्रुपच्या मध्ये 4 स्लॉट आपल्याला रिकामे दिसत आहेत. त्याच्यामध्ये आपल्या स्टार्टिंग कॉईल्स बसणार आहेत, कारण स्टार्टिंग कॉईल 2 कॉईलचा एक ग्रुप आहे. त्यामुळे बरोबर ह्या 2 रनिंग कॉईलच्या मध्यभागी इकडचे 2 स्लॉट आणि इकडचे 2 स्लॉट ह्याच्यामध्ये आपली स्टार्टिंगची एक कॉईल आणि ह्या 2 कॉईलच्या या वरच्या बाजूला उरलेल्या स्टार्टिंगच्या 2 कॉईल, या प्रकारे आपल्या स्टार्टिंगचे 2 कॉईल ग्रुप इथे बसणार आहेत. त्यासाठी पद्धत तीच आहे, आपल्याला मध्ये पेपर टाकायचे आहेत पहिल्यांदा आणि नंतरच ते ग्रुप बसवायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण पहिल्या कॉईल्स बसवलेल्या त्यानुसार आपल्याला मध्ये पेपर टाकायचा आहे. याप्रमाणे जसे आपण सुरुवातीला पेपर भरलेले तसे आपण 3 पेपर्स इथे भरलेले दिसत आहेत आणि याच्यामधूनच आपल्याला दोन्ही कॉईल्स बसवायचे आहेत. या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. त्यांच्याकडे ठेवून द्या मागच्या अमित मेस्ती सर आवाज वाटलो. स्प्रेड करून आपल्याला स्लॉटमध्ये बसवायचे आहेत आणि कॉईल पुढे ढकलायचे आहे. बसत नसतील पुन्हा कॉईल मागे घ्या, बसवा एक बाजू. स्लॉट्समध्ये पेपर असल्यामुळे कॉईलला काही होणार नाही आहे. या प्रकारे दोन्ही बाजूला स्लॉट्समध्ये कॉईल बसवल्यानंतर आपल्याला ती पुढे ढकलायची आहे. या प्रकारे आपली कॉईल बसेल. कॉईल बसल्यानंतर आपल्याला पेपर काढून दुसऱ्या बाजूने शिल्लक बाहेर आलेले फेरे हे बसवायचे आहेत आतमध्ये. या ठिकाणी स्लॉट्समध्ये सुरुवातीला इथे पूर्ण फेरे बसलेले दिसत आहेत, परंतु पुढे बघितलं तर काही फेरे आपल्याला स्लॉटमधून बाहेर दिसत आहेत. या ठिकाणी एक फेरा आपल्याला बाहेर दिसतोय. तसंच या बाजूला काही फेरे दिसत आहेत बाहेर.
हे फेरे आपण ज्यावेळी इकडनं पेपर टाकू स्लॉट्समध्ये त्यावेळी ते त्या पेपरसोबतच खाली बसत जातील. या प्रकारे जेव्हा आपण वरून पेपर टाकणार त्यावेळी ते फेरे आत बसत जातील. फेरे दाखव झूम. या ठिकाणी मगाशी जे फेरे आपल्याला बाहेर दिसत होते ते आता पेपर बरोबर स्लॉटमध्ये गेलेले आहेत. एक बाजूचा पूर्ण पेपर बसवलेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूला काही फेरे बाहेर दिसतील आलेले. या ठिकाणी आपला एक कॉईल ग्रुप एक कॉईल बसून झालेली आहे छोटी. आता दुसरी कॉईल बसवताना आपल्याला त्याच डायरेक्शनने सुरुवातीचं टोक डाव्या बाजूने आणि शेवटचं टोक उजव्या बाजूने बाहेर ठेवून कॉईल बसवायची आहे. याप्रमाणे सुरुवातीचं टोक डाव्या बाजूने आत आणि शेवटचं टोक उजव्या बाजूने बाहेर. या ठिकाणी आपण तिन्ही पेपर बसून घेतलेले आहेत 1 ते 12 स्लॉटमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला आता कॉईल बसवायची आहे. नंतर पेपर्स काढून वर स्लॉट्समध्ये आपल्याला पेपर भरायचे आहेत. स्लॉटमध्ये आपल्याला काही टन्स बाहेर दिसत आहेत स्लॉटच्या. हे टन्स पेपरसोबत आपण पेपर बसवायला सुरुवात केलेली. अजूनही टन्स बाहेर दिसत आहेत. अर्धा पेपर गेलेला आहे. अजून पुढच्या बाजूला काही 2 टन्स आपल्याला बाहेर दिसत आहेत. स्टार्टिंग
वाइंडिंगच्या वायरचा गेज हा कमी असल्यामुळे, म्हणजे वायरची जाडी कमी असल्यामुळे स्लॉट्समध्ये भरपूर जागा शिल्लक राहते आणि पेपरसोबत टन्स सहजपणे आत बसतात. पूर्ण पेपर गेलेला आहे आतपर्यंत आणि सर्व टन्स आत स्लॉटमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे 1-2 टन्स जर बाहेर राहत असतील तर आपण पेपरच्या सहाय्याने ते आतमध्ये ढकलू शकतो. पुन्हा आपला स्टार्टिंगचा ग्रुप एक बसून झालेला आहे. बरोबर 2 रनिंग वाइंडिंगच्या मध्यभागी स्टार्टिंगचा ग्रुप बसलेला आहे. 2 कॉईलचा एक ग्रुप आहे आणि आता आपल्याजवळ इथे या साईडला 2 स्लॉट आणि या बाजूला 2 स्लॉट, हे 4 स्लॉट शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये कॉईलचा दुसरा ग्रुप बसणार आहे स्टार्टिंग कॉईलचा. तो सुद्धा बसवताना आपण दोन्ही ग्रुप एकाच वेळी तयार केलेले आहेत, तार न तोडता, जेणेकरून आपला एक जॉईंट कमी होईल. कारण हे सबमर्सिबल पंप असल्यामुळे पाणी आतमध्ये असतं भरलेलं, त्यामुळे शक्य तेवढे जॉईंट्स कमी करता येतील तेवढं चांगलं. म्हणून आपण त्या पद्धतीने काय केलेलं, तार न तोडता ग्रुप बनवलेला आहे. आता त्याच पद्धतीने सुरुवातीचं टोक समोर ठेवून मोटारच्या दिशेने आपण सुरुवातीला छोटी कॉईल आत बसवणार आहोत. कॉईल आत बसवत असताना मगाशी ज्याप्रमाणे सुरुवातीचं टोक कॉईलचं डाव्या बाजूने आणि शेवटचं टोक उजव्या बाजूने, याच पद्धतीने आपल्याला ती कॉईल बसवायची आहे. पेपर टाकून घ्यायचे आहेत अगोदर आणि नंतर त्याच पद्धतीने कॉईल आतमध्ये बसवायची आहे. आपल्या सर्व कॉईल्स स्टार्टिंग रनिंगच्या भरून झालेल्या आहेत. तुम्हाला 4 टर्मिनल्स एकूण बाहेर दिसतील, 4 वायर्स बाहेर दिसतील. आपण काय केलेलं आहे, दोन्ही ग्रुप कॉईल न तोडता तयार केलेले असल्यामुळे स्टार्टिंगमधून 2 वायर आणि रनिंगमधून 2 वायर आपल्या बाहेर आलेल्या दिसतील. नीट जर लक्ष दिलं, ही वायर सुरुवातीचं टोक आहे ग्रुपचं, रनिंगच्या ग्रुपचं सुरुवातीचं टोक वरच्या एका ग्रुपचं, आणि ही वायर दुसरी वायर ही सुद्धा रनिंगमधून सुरुवातीचीच बाहेर आलेली आहे. कारण आपण कनेक्शन जे आहे ते एंड टू एंड कनेक्शन होतं, ते आपण कनेक्शन सेपरेट न करता तार न तोडता दोन्ही ग्रुप तयार केल्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत. ह्या सुरुवातीची 2 टोकं दोन्ही ग्रुपची, तशीच ही स्टार्टिंगची सुरुवातीची 2 टोकं आपल्याला दिसतात या ठिकाणी. आता आपल्याला स्टार्टिंगचं एक टोक आणि रनिंगचं एक टोक सुरुवातीचं एकत्र करून कॉमन म्हणून बाहेर काढायचं आहे आणि रनिंगचं एक टोक आणि स्टार्टिंगचं एक टोक सेपरेट. आता त्या अगोदर आपण स्लॉटच्या तोंडाशी या वेजेस बसवणार आहोत. लाकडापासून तयार केलेल्या ह्या वेज आहेत, फायबरमध्ये सुद्धा उपलब्ध असतात. ते आपल्याला स्लॉटच्या तोंडाशी बसवायचे आहेत. या ठिकाणी एक बाजू त्याची प्लेन आहे आणि एक बाजू गोलाकार आहे, म्हणजे हाफ राऊंड प्रकारामध्ये आहेत. वेज स्लॉटमध्ये थोडीशी आत ढकललेली आहे आणि नंतर आपण ती पुढे ढकलतोय. पूर्ण वेज स्लॉटमध्ये बसलेली आहे दोन्ही बाजूने. या प्रकारे सर्व वेजेस आपल्याला अगोदर बसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कॉईल बांधायचे आहेत. सर्व स्लॉट्समध्ये वेज बसवून झालेले आहेत. आता आपल्याला नायलॉनच्या दोरीने सर्व कॉईल्स बांधून घ्यायचे आहेत. नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने आपल्याला वाइंडिंग बांधून घ्यायचं आहे. या वाइंडिंगमध्ये आपण साध्या मोटर्सना ज्याप्रमाणे बांधतो तसं बांधायची गरज नसते. फक्त कॉईल्स आपल्याला बांधून घ्यायचे आहेत.
समजा स्टार्टिंग आणि रनिंग कॉईल ग्रुपच्या मधनं घुसणं हा नाही, उलटा होता नाही त्याच्यामुळे टाकून घेता आधी. पहिलं रनिंगचंच घेत आहे बांधून. कतर रे फिरता, अशी गेली ती ओढून काढलंय मी बाहेर. त्याकडे चालू एवढंच. आता आपली मोटरची कॉईल सर्व बांधून झालेले आहेत. तसंच कॉईलच्या बाजूने आपण इन्सुलेशन पेपर टाकलेला आहे, जेणेकरून त्या कॉईल्स मोटरच्या बॉडीला लागणार नाहीत, लागल्या तरी शॉर्ट होणार नाहीत त्याकरिता. आता कनेक्शन करता आपल्याजवळ 4 टर्मिनल्स बाहेर राहिलेले आहेत, रनिंगचे 2 आणि स्टार्टिंगची 2. ही 2 रनिंगची आहेत, ही 2 स्टार्टिंगची आहेत. आपल्याला कुठल्याही 2 बाजूची सुरुवात आपण कनेक्शन करताना सुरुवातीचं टोक बाहेर ठेवलेलं आणि एंड टू एंड कनेक्शन केलेलं, आणि दोन्ही दुसऱ्या बाजूलासुद्धा सुरुवातीचं टोक बाहेर राहिलेलं होतं. मग ज्या ठिकाणी आपण सुरुवात केली आहे तिथलं एक टोक, दोन्ही याचं सुरुवातीचं टोक आपण एकत्र करतो आहे कॉमनसाठी. आपल्या 3 वायर्स एकूण बाहेर येतील, कॉमन, रनिंग आणि स्टार्टिंग. आता ह्या तिन्ही वायर्स आपल्याला फ्लॅट सबमर्सिबल केबलला जॉईंट करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपली कॉमन ही निळ्या रंगाची राहणार आहे, रनिंग ही लाल रंगाची आणि स्टार्टिंग ही पिवळ्या रंगाची. याप्रमाणे आपल्याला हे जॉईंट करून त्याला सोल्डरिंग करून घ्यायचं आहे. आपण तिन्ही वायर्स इथे जॉईंट केलेल्या आहेत. कॉमनला निळ्या रंगाची वायर लावलेली आहे, रनिंगला लाल रंगाची आणि स्टार्टिंगसाठी आपण पिवळ्या रंगाची वायर वापरलेली आहे. इथे आपण स्ट्रेट जॉईंट केलेले आहेत. स्ट्रेट जॉईंटमध्ये आपण मुद्दाम अंतर ठेवलेलं आहे 2 कंडक्टरच्या मध्ये, ज्यामुळे त्याच्यामध्ये सोल्डरिंग व्यवस्थित बसेल. आपण रेग्युलर ITIमध्ये जे जॉईंट्स करतो त्याच्यामध्ये आपण अंतर ठेवत नाही, आपले सलग असतात फेरे. या ठिकाणी आपण अंतर ठेवलेलं आहे आणि त्याला आपण सोल्डरिंग करणार आहोत. सोल्डरिंग करताना पूर्ण जॉईंट गरम होणं आवश्यक आहे. पूर्ण जॉईंट गरम झालंच तर त्याच्यावर सोल्डरिंग व्यवस्थित पसरतं. या प्रकारे तिन्ही जॉईंट्स सोल्डरिंग आपल्याला करून घ्यायचे आहेत. तीनही जॉईंट्सला सोल्डरिंग केलेलं आहे. आता त्यावर आपण वॉटरप्रूफ टेपच्या सहाय्याने टेपिंग करणार आहोत. या टेपने टेपिंग करताना जॉईंटच्या बाहेरून आपल्याला टेपिंगला सुरुवात करायची आहे. तसंच टेप ओढून मारायची आहे, लूज राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण लूज राहिल्यास आतमध्ये
पाणी जाऊ शकतं जॉईंटमध्ये, त्यामुळे शक्य तेवढ्या तोडून आपल्याला हा जॉईंट पूर्ण करायचा आहे. यानंतर आपल्याला याच्यावर PVC टेपने पुन्हा टेपिंग करायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक तिन्ही जॉईंट हे सेपरेट सेपरेट आपल्याला टेपिंग करायचे आहेत आणि नंतर पुन्हा एकत्र करायचे आहेत. वॉटरप्रूफ टेप मारून झाल्यावर त्याच्यावर आपण पुन्हा PVC टेप चं टेपिंग केलेलं आहे. आता उरलेल्या 2 जॉईंटवर सुद्धा आपल्याला PVC टेपिंग करून तिन्ही जॉईंट या प्रकारे एकत्र करून त्याच्यावर पुन्हा आपल्याला वॉटरप्रूफ टेपने टेपिंग करायचं आहे. तिन्ही वायर्सना एकत्र करून त्यावर आपण पुन्हा वॉटरप्रूफ टेप मारलेली आहे. या प्रकारे आपली सबमर्सिबल पंप वाइंडिंग करून पूर्ण झालेला आहे. तिन्ही जॉईंटवर एकत्रित आपण PVC इन्सुलेशन टेप मारलेली आहे आणि तो जॉईंट वाइंडिंगसोबत बांधून घेतलेला आहे. आता आपल्याला मोटर फिटिंग करून टेस्ट करायची आहे.